तर भावांनो, तुम्ही जर ओला उबरच्या भरोश्यावर गाडी घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेवटपर्यंत बघा. तर भावांनो, नाशिकमध्ये ना सध्या खूपच वाईट परिस्थिती, एवढी वाईट परिस्थिती आहे ना की नाशिकमध्ये इतक्या गाड्या झाल्या ना तुम्ही विचार पण करू शकत नाही. एवढ्या गाड्या झाल्या नाशिकमध्ये, फार गाड्या झाल्या, खतरनाक डायरेक्ट. जे ते उठून सुटून फक्त गाड्याच घेते. कोणाचं बी ऐकताय की ओला उबरमध्ये लय धंदा आहे, लगेच गाडी घेतली. भावांनो, गाडी घेणं सोपं आहे, ओला उबरमध्ये एवढा धंदा नाही आहे. थोडा तुम्ही विचार करून घ्या. तुम्ही डाऊन पेमेंट तुमचे 2-1.5-2 लाख रुपये कराल, त्याच्यानंतर 4 वर्ष त्या गाडीच्या धंद्यात अटकून बसाल. फार वाईट परिस्थिती, कारण इतक्या गाड्या घेतल्या. आपली सिटी तेवढी मोठी नाही आहे नाशिकमध्ये, आणि रेट इतके कमी केले ना ओला उबरने की तुम्ही विचार पण करू शकत नाही. एवढं म्हणजे रिक्षाच्या बी खालच्या पातळीचे रेट केलेले, इतके विचित्र रेट कमी केलेले भावांनो. त्याच्यामुळे गाडी घेताना थोडा विचार करा भावांनो. आणि गाडी घ्यायचीच असेल तर एखाद्याच्या गाडीवरती 2-1 महिने काम करा. काम केल्याच्या नंतर मार्केट बघा, रेट बघा, त्याच्यानंतर गाडी घ्या. डायरेक्ट रिस्क घेऊ नका. हातातलं काम सोडून तुम्ही गाडी धंद्यात येऊ राहिले. पण थोडा विचार करून या, कारण की जुने ज्यांनी घेतलेल्या गाड्या त्यांना नाविलाजाने आता त्या गाड्या पोच नाही.